हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण पदावली सोडूया. चला, आता आपण तोंडी सोडवून उत्तर लिहूया आणि नंतर आपण ते सोडवून चेक करूया आपलं उत्तर बरोबर आहे की चुकलं ते. चला तोंडी करूया. आपल्याला रूल माहिती आहेत. पहिला काय करायचं? भागाकार आणि गुणाकार आहे. डाव्या साईडने भागाकार करायचा. कसं होतं ते बघूया. चला सोडवूया. 5 अधिक 3 भागिले 9 गुणिले 12 वजा 4. आता भागाकार आणि गुणाकार बघणार. मग पहिला भागाकार आहे पहिल्या क्रमांकावर 3 भागिले 9. याचा अर्थ काय? 3 भागिले 9 किंवा असे 3 भागिले 9. म्हणजे आपण जर असे असते 9 भागिले 3 9 भागिले 3 असते तर 3 त्रिक 9 केलं असतं. पण असं होणार नाही. मग आपण काय करणार? तर हे 9 जे आहे ते खाली घेणार. मग आपण काय करणार? 3 एके 3 3 त्रिक 9 खाली 3 येणार. गुणिले किती आहेत? 12 आहेत. मग 3ने पुन्हा 3 एके 3 3 चोक 12. मग वरती किती येणार? 4. कोणतं चिन्ह असणार? अधिकचं. अधिक 4 असणार. अधिक 4 आणि हे अधिक 5 किती होणार? 4 आणि 5 9 होणार, होय ना. आणि मग वजा 4. मग 9तून 4 गेले किती राहणार? 5 राहणार. उत्तर आपलं 5 यायला पाहिजे. आपण तोंडी सोडवलं. झालं. आता आपण सोडूया सरळ. आता पहिला भागाकार म्हणजे भागाकार जाणार नाही. मग सगळं इथपर्यंत विचार करायला पाहिजे. बघा 5 अधिक 3 हे आता भागिले 9 इथे घ्यायचे. तर गुणिले किती आहेत? 12 आहेत ते घ्यायचे. बाकीचे वजा 4 आहे तसेच लिहायचे. झालं. आता पुढे काय करायचं? याच्या खाली काही नाही याचा अर्थ एक आहे. जरूरत नाही पण लिहूया. ज्यावेळी जरूरत लागते त्यावेळी लिहायला पाहिजे. कोणत्याही सगळ्यांच्या खाली ज्यांच्या खाली काही नाही याचा अर्थ त्यांच्या खाली एक आहे. आता आपण भागाकार करूया. कुठून कट होतं काय बघूया. इथून तर नाहीच. एकाने काही केलं तर तेवढंच उत्तर येतं. असा होतो काय बघूया. 9च्या पाड्यात तर 12 नाही आहेत. चलू जाऊ दे 3च्या पाड्यात आहेत. पहिला आपण असे करूया कट. 3 एके 3 3 त्रिक 9 झाले. आता काय करायचं? असा जातो का बघूया. 3 एके 3 3 चोक 12 झालं. आता आपण हे लिहून घेऊया. 5 अधिक किती आहे इथे? 1 आला. लिहूया 1 गुणिले किती? हे 4 गुणिले 4 आणि खाली किती? 1 आहे. तो एकाच्या खाली 1 लिहायची काही जरूरत नाही पण लिहिले. वजा 4 बरोबर. हे 5 तसेच लिहूया. हे 4 अधिक लिहूया पहिले. आता गुणाकार 4 गुणिले 1 गुणिले 4 उत्तर किती येणार? 4 एके 4च वजा हे 4. बघा बरोबर. 5 आणि 4 किती? 9 वजा 4 बरोबर किती आले? 9तून 4 गेले 5 उत्तर आलं. आलं ना 5 उत्तर. अशी सोडवायला यायला पाहिजेत फटाफट. का? असं सराव केलात ना तरच ती येणार. दररोज सराव करायचा. गणित हा विषय विसरायला होतो पटकन. सराव केला तरच लक्षात राहतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.